मित्रांनो, 2026 खत दरवाढीला लगाम. खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या. सविस्तर संपूर्ण माहिती त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय आहे सरकारचा नवीन निर्णय आणि तेही रासायनिक खतांविषयी. तर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. तर मित्रांनो, खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या मनात सर्वात मोठी भीती खतांच्या वाढत्या किमतीमुळे होती. रशिया युक्रेन युद्ध आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे खतांच्या किमती वाढणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या एका महत्त्वाच्या संकेतामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढे माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले की केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्याच्या परिस्थितीत खतांच्या किरकोळ किमतीमध्ये रिटेल प्राइसेस कोणतीही वाढ करण्याचा सरकारचा विचार नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत बरेच यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होत होते की रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झालेली आहे, असं झालंय तसं झालंय. पण आता सरकारचा निर्णय खूपच काहीतरी वेगळा आहे. या निर्णयाचे महत्त्व काय आहे? 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून जून महिन्यात खरीप पेरण्यांना सुरुवात होईल. अशा वेळी खतांचे दर स्थिर राहणे हे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. तसेच जागतिक बाजारपेठेत खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सरकारला खतांवरील अनुदानाचे सबसिडी ओझेही वाढले आहे. तरीही शेतकऱ्यांवर भार नाही. सरकारचा जागतिक वाढीचा फटका शेतकऱ्यांना बसू देणार नाही. अनुदानात वाढ म्हणजेच वाढीव व खर्चाचा बोजा सरकार स्वतः उचलणार आहे मित्रांनो. अनुदानाच्या माध्यमातून किमती नियंत्रित ठेवल्या जातील. तसेच मित्रांनो, खतांची उपलब्धता दर स्थिर ठेवण्यासोबतच बाजारात युरिया, DAP आणि NPK खतांचा तुटवडा भासणार नाही याची विशेष म्हणजेच काळजी घेतली जाणार आहे मित्रांनो. तसेच यापूर्वी काही खत कंपन्यांनी किमती वाढवण्याचे संकेत दिले होते, ज्यावर विविध शेतकरी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. तसेच मित्रांनो, शेतीतील उत्पादन खर्च आधीच वाढलेला असताना खत दर वाढ केल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांचे हे विधान राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, जे काही निर्मला सीतारामन यांनी बैठकीमध्ये जो काही निर्णय घेतलेला आहे तर ते 1 जून म्हणजेच खरीप हंगामापासून जे काही दर आहे तर ते स्थिरच ठेवले जाणार आहे. याच्यात कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही. तसंच आता फार्मर ID वर देखील शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट मिळणार आहे, तेही रासायनिक खत खरेदी करण्यासाठी. तर याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. आणि मित्रांनो, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करावी जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसाठी लाईक आणि वाट कसली बघताय सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. That by saying, didn't we do that during COVID, when the fertilizer prices abroad went shooting and hitting the roof? We still bought them at that price and made sure that the supply disruptions do not happen, and above all, the price doesn't get further transmitted to the farmers. The farmers kept paying the same price. We never pushed forward with putting that burden onto the shoulders of the farmers. Farmers paid the same price as before.